राष्ट्रवादी आदिवासी वारकरी आघाडी, माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, माननीय शरदचंद्रजी पवार साहेब, माननीय जयंत पाटील साहेब यांच्या आधिपत्याखाली आणि आमच्या राष्ट्रवादी आदिवासी वारकरी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विठ्ठलबा मोरे यांच्या अध्यक्षतेखाली मी मोहरानंद महाराज पुरंदवाडीकर, राज्याचा उपाध्यक्ष वारकरी आघाडीचा, या नात्याने यातील बोलू इच्छितो की आमचे सवंगडी, आमच्या राज्याचे संघटक सचिव मुबारक शेख, आमच्या संत विभागाचे संघटक सचिव राजभाई इनामदार, दत्तात्रय साबळे महाराज शहराध्यक्ष यांच्या सर्वांनी आपण असं ठरवलं की पुरातन काळापासून इंद्रायणी नदी ही पवित्र आहे. हजारो वर्षापासून याला वेदांत शास्त्रामध्ये पुरावा आहे, पुराणामध्ये पुरावा आहे की आळंदी हे गाव पुण्यभूमी ठावं, दैवताचे नाव सिद्धेश्वर, 84 सिद्धाचा सिद्धभेटी मेळा, असं अनेक संतांच्या ठिकाणी वचन आहेत की इंद्रायणी पवित्र आहे, आळंदी गाव पवित्र आहे. पण अशा पवित्र ठिकाणी अनेक वेळा संघर्ष करूनसुद्धा इंद्रायणी ही प्रदूषण आहे, अतिशय दूषित झालेले आहे. एक दिवस असा येईल की त्या नदी काठावर वारकरी जायला तयारसुद्धा होणार नाही, अशी अवस्था ज्या आळंदी क्षेत्राची झालेली आहे. अतिशय मोठं क्षेत्र असतानासुद्धा या ठिकाणी लोणावळ्यापासून जेवढी गावं आहेत, जेवढ्या नगरपालिका आहेत, त्या नगरपालिकेमधून गावागावातून या ठिकाणी अतिशय प्रकारचं घाण पाणी या नदीमध्ये सोडलं गेलं आहे. आणि आमची पवित्र माता, पवित्र गंगा इंद्रायणी या ठिकाणी अपवित्र होण्याच्या मार्गावरती आहे. गटार गंगा होण्याच्या शक्यता निर्माण झालेली आहे. पाण्यामध्ये इतकं प्रदूषण आहे की पायावरती पाणी घेतलं तर ते पाणीसुद्धा उतण्याची शक्यता आहे. चूळ भरली तर ते जहर होऊन एखादा मनुष्य मरण्याची शक्यता आहे. इतकं घाण पाणी या नदीमध्ये आलेलं आहे. आणि याचा विचार आम्ही वेळोवेळी जेव्हा आळंदीला आलो आणि ही अवस्था पाहिली तेव्हा आमच्या वारकरी आघाडीने, आमचे मुबारक भाई असतील, आमचे राजूभाई असतील, आमचे अध्यक्ष विठ्ठलबा मोरे असतील, यांनी आम्ही विचार केला की काय तोडगा काढावा लागेल, कोणता विचार करावा लागेल, कोणता उपाय करावा लागेल. शासन तर ऐकत नाही, प्रशासन दखल घेत नाही, म्हणून या ठिकाणी एक वेगळा मार्ग केला. या ठिकाणी आळंदी क्षेत्रामध्ये येऊन आम्ही आमरण उपोषण करावं आणि ते उपोषण दखल शासनाने घ्यावी. म्हणून आज आमचा उपोषणाचा 4था दिवस आहे. फक्त पाणी पिऊन आम्ही उपोषण करतो आहोत. आम्ही अन्नाचा कणसुद्धा घेतला नाही. याचं कारण एकच आहे की आमच्या वारकऱ्यांना न्याय मिळावा. महाराष्ट्र वारकरी संप्रदाय एवढा मोठा आहे की जगातले 2000 धर्म या वारकरी संप्रदाय नतमस्तक होतात. एवढा मोठा विस्तीर्ण असा वारकरी संप्रदाय आहे. आणि या वारकरी संप्रदाय ताकदीपुढं या जगातली संपूर्ण ताकद कमी आहे. एवढा मोठा संप्रदाय असताना सुद्धा या ठिकाणी प्रशासन दखल घेत नाही, याचं मला दुःख वाटतं. वारकरी संप्रदाय म्हणजे महाराष्ट्र भूषण आहे. असं असे हजारो कीर्तनकार आमच्या महाराष्ट्रामध्ये प्रबोधनाचं काम करतात. आणि मग प्रबोधन करायचं काम करत असताना आमचा धर्म, आमची संस्कृती, आमचे आचार, आमचे विचार, आमची नीती जर कोण मान्य करत असेल, कोण जवळ तेवढ ठेवत असेल, तर वारकरी संप्रदाय या महाराष्ट्रामध्ये मोठं काम करतोय की धर्म जागा ठेवतोय. एवढं काम करत असताना जर प्रशासन जर दखल घेत नसेल तर या प्रशासनाने काय सांगावं, म्हणून आम्ही उपोषण करतो आहोत. म्हणून प्रशासन दखल घ्यावी आणि आम्हाला योग्य न्याय करून एक दिवस असा येईल की इंद्रायणीमध्ये कुठलाही वारकरी जाणार नाही. इतकं प्रदूषण वाढलेलं आहे. म्हणून आमची शासनाला कळकळीची विनंती आहे की आमची पवित्र गंगा, पवित्र इंद्रायणी वाचावी आणि स्वच्छ पाणी व्हावं, एवढीच आमची विनंती आहे. आणि त्या विनंतीचा मान राखावा प्रशासनाने. आणि लवकरात लवकर दखल घेऊन आज आमच्या तोंडात आवाज येण्याची शक्यता कमी झालेली आहे. 4था दिवस आहे. प्रशासन दखल घ्यावी आणि वेळीच सावधान पावलं टाकून यावर एक प्रतिबंधक उपाय म्हणून तुम्ही काम कसं करणार, किती वर्षात करणार, किती दिवसात करणार, याचं लेखी निवेदन द्यावं. टप्प्याटप्प्याने करा. हे काम एका दिवसात होणार नाही, 4 महिन्यात होणार नाही, 3 वर्ष लागतील. पण तुम्ही काम कसं करणार याच्याकरता आमच्या वारकरी आघाडीतला एखादा मनुष्य तुम्ही जोडून घ्यावा आणि त्याला बोलवली माहिती द्यावी की आम्ही काम कसं करतो आहोत, कोणत्या टप्प्यात करतो आहोत, हे लेखी निवेदन देऊन आम्हाला समजावं. विभागीय असतील, कलेक्टर असतील, त्यांनी इथं यावं आणि आम्हाला त्याचा एखादा प्रतिनिधी पाठवावा आणि लेखी आश्वासन देऊन किती वर्षात तुम्ही ही स्वच्छ करणार आहात, किती वर्षात ते प्रदूषण कमी करणार आहात याची आम्हाला माहिती द्यावी.